दोन मित्रपक्षांमध्ये मोठ्या पातळीवरती म्हणजे लार्जर पिक्चरमध्ये फूट पाडण्यासाठी सुद्धा याचा उपयोग केलेला आहे असं तुम्हाला वाटतं का? नाही, असं आहे की महायुती म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मी बोलू तर महेंद्रजी माझ्या नंतर आपण बोललात तर चांगलं संयुक्तिक राहील. महायुती म्हणून अख्ख्या महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एक जबाबदार पक्ष म्हणून आम्ही महायुतीचे घटक पक्ष म्हणून वागत आलो. रायगडच्या पालकमंत्र्याबाबत पण ज्या वेळेला हा विषय येतो त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्पष्ट भूमिका आहे की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब जो काही निर्णय रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत घेतील तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मान्य असेल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं कधीही शिवसेना असेल, शिवसेनेचे मुख्य नेते माननीय उपमुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेबांवर कधीही आरोप किंवा खालच्या प्रकारची टीका केली जात नाही. पण रायगडमधनं सातत्याने शिवसेनेचे मंत्री असतील, भरतशेठ गोगावले असतील, दोन्ही सन्माननीय आमदार असतील, ते महायुतीचेच आमदार आहेत, हे सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्यावर खालच्या पातळीची टीका करत असतात. राजकीय संघर्ष नक्कीच त्यांच्याशी आहे, पण महायुती म्हणून शेवटी शिवसेनेबरोबर सत्तेत असताना एक समन्वय देखील ठेवणं त्यांच्या बाजूनी गरज आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कायम संयम आणि समन्वय ठेवत आलेला आहे. बर महेंद्रजी, आज या व्हिडिओच्या निमित्ताने पुन्हा एकदा कुठेतरी तो मॉफ्ट असल्याचं सांगून तुम्ही सुनील तटकरेंवरती कडे जे बोट दाखवलेलं आहे त्याच्या माध्यमातून तुम्ही सुद्धा कुठेतरी युती धर्म पाळण्याच्या दृष्टीने एक चुकीचं पाऊल उचललं असं तुम्हाला वाटत नाही का? कारण जे स्थानिक राजकारण आहे ते नक्कीच आहे, परंतु या सगळ्या विषयाला तुम्ही सुनील तटकरेंचं नाव घेऊन वेगळ्या पद्धतीची कलाटणी दिली आहे. असं आहे, परांजपे साहेबांचा जो आता विषय पालकमंत्री पदाचा काढला ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री तो निर्णय घेतील तर आम्हालाही मान्य आहे महायुती धर्म म्हणून. तो विषय आजचा नाही आहे. आज जो फोटो अंबादास दानवे व्हायरल केला आहे त्याच्या जोडीला जो माझा फोटो दाखवला आहे तो त्याच याच्यामधला आहे, म्हणून मागच्या पारी आमचं त्यांच्याकडे बोलणं जातं. आणि महायुती धर्म आम्ही तर पाळून पुढे जातोयच, पण आता झालेल्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीने पाळलाय का हा त्यांना प्रतिप्रश्न आहे. आज त्यांनी उभाटाबरोबर खुल्या युती केली. ते राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहेत, आम्ही निवडून दिलेले खासदार आहेत, त्यांची कन्या महाराष्ट्रामध्ये मंत्री आहे. असं असताना अशा पद्धतीचं षडयंत्र करणं हे शोभनीय निश्चित नाही आहे. पूर्व इतिहास आम्हाला सांगण्याची गरज नाही, आता डिबेटला तर टाइम पण नाही आहे. पण रायगडचा पूर्व इतिहास सगळ्यांना माहिती आहे. त्यामध्ये अधिक बोलून उगा त्याच्यामध्ये वाद वाढवण्यापेक्षा जे आत्ताचा प्रश्न अंबादास दानवे उपस्थित केला आहे त्याविषयी आमचं आक्षेपार्ह म्हणणं आजही आहे. अंबादास दानवेंकडे आज जर आणखी काय व्हिडिओ असतील तर जरूर टाकावेत. अन्यथा मी जे पहिलं म्हणालो या मागे षडयंत्र करून हा जो फोटो माझा आहे तो शेवटचा फोटो त्या ठिकाणचा आहे की निवडणुकीनंतर मी आभार जनतेचे मानले. तटकरे साहेब निवडून आल्यावरती तेव्हा आम्ही युती धर्म पाळून त्याला बहुमताने निवडून दिले. माझ्या मतदारसंघात 38,000 मताधिक्य दिलेलं आहे. परंतु साहेबांना देखील माहिती आहे. आनंदजी बोला. असं आहे की एकदा आपण प्रतिक्रिया किंवा बाईट दिल्यानंतर पब्लिक डोमेन मध्ये तो व्हिडिओ किंवा ते फोटो अवेलेबल असतात. दुसरा मुद्दा महेंद्रजींनी काढला, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी काही वेळेला महायुती म्हणून तिन्ही पक्ष लढले, काही ठिकाणी शिवसेना भाजप युती झाली, काही ठिकाणी स्थानिक आघाड्या झाल्या. जो रायगडचा त्यांनी उल्लेख केला तर सिंधुदुर्गामध्ये शिवसेना आणि शिवसेना उभाठा अशी देखील तिथल्या नगर परिषदेमध्ये युती झाली. महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी शिवसेना आणि काँग्रेस अशा प्रकारची देखील युती झाली. त्यामुळे स्थानिक निवडणुकांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने त्या निवडणुका लढल्या जातात. ज्यावेळेला लोकसभेची निवडणूक होते, विधानसभेची निवडणूक होते त्यावेळेला महायुती म्हणून होते. त्यामुळे स्थानिक निवडणुकांचा संदर्भ या प्रश्नाशी जोडणं योग्य नाही त्यांचं. महेंद्रजी पटतंय का तुम्हाला हे? असं आहे, कोकणात जे घडलं बिघडलं ते लोकांनी बघितलं. खरं रायगडचं मी सांगतो की रायगडमध्ये तटकरे साहेब खासदार म्हणून निवडून दिले. किती नगरपालिकेमध्ये त्यांनी अलायन्स केली. उबाटाबरोबर सरळ कर्जत खालापूरमध्ये पहिल्यांदा म्हणजे ते प्रदेशात असताना पहिली घोषणा त्यांनी केली ती बाईट पण आपण दाखवली एबीपी माझानी. हे त्रिवार सत्य आहे. त्यामध्ये अधिक बोलण्यापेक्षा जे आज रायगडमध्ये घडलंय ते उभ्या महाराष्ट्राने बघितलंय. एक जबाबदार व्यक्ती राष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि अशा पद्धतीने निर्णय घेऊन जे महाआघाडीतले घटक असाल मग आम्ही दिलेलं मत व्यर्थ आहे का हा त्यांना प्रतिसवाल आमचा. बर
अखिलजी, आजच्या सगळ्या या व्हिडिओच्या नंतर अंबादास दानवेंनी ज्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत त्यामध्ये त्यांनी, जसं मी तुम्हाला म्हणलं की महेंद्र दळवींनी दिलेलं जे आव्हान होतं ते त्यांनी स्वीकारलेलं नाहीये. त्यामुळे आता प्रश्न असाही येतो की या सगळ्या मागे नक्की त्यांचा हेतू काय होता? तो राजकीय होता का निवडणूक आयोगाला कुठेतरी काहीतरी दाखवण्याचा होता? तसं असेल तर निवडणूक आयोगाकडे तुम्ही तक्रार घेऊन जाणार आहात का? तर बघा, निवडणूक आयोगाचा काय याच्यात विषय नाही आहे. विषय आहे महाराष्ट्राच्या जनतेसमोर हे आणण्याचा जो काय आज प्रकार झालेला आहे आणि आपल्याला दिसतंय त्याच्यानंतर कोणत्या प्रकारे आता आपल्या पण या सगळ्या काही मिनिटं नोटांच्या मला बंडलांचा निवडणुका ज्या येऊ घातलेल्या आहेत त्याच्याशी काहीच संबंध नाहीये, म्हणजे त्या दृष्टीने हे बाहेर काढण्यात आलं नाहीये. आता तो व्हिडिओ कधीचा आहे, काय आहे ह्याचं स्पष्टीकरण, त्यांचा तो व्हिडिओ आहे जेव्हा ते चौकशीची मागणी करतील. जेव्हा त्या चौकशीची मागणी झाल्यानंतर पहिलं तो मॉर्ट आहे नाही आहे हे त्यांना आधी माहिती घ्यायची आहे ना, त्यांच्या मनात शंका आहे, तर ती घेतल्यानंतर ती कळेल. आणि राहिला प्रश्न जो हेतू होता त्याचा आता आपल्याला दिसतंय गेले 5-10 मिनिटं मी ऐकतोय कशा प्रकारे सत्तेत एकत्र नांदणारी लोक एकमेकांचे कपडे ज्या प्रकारे टाराटारा फाडतायत आता गेले 5-10 मिनिटं, त्यांनीच दिसतंय की कशा प्रकारे महाराष्ट्राचं सरकार हे सुरू आहे आणि कशा प्रकारे एकमेकांना छळकाट करण्यात हे मग्न झालेले आहे. बरं, आणि त्यामुळेच या सगळ्या व्हिडिओचा नक्की हेतू काय होता हा प्रश्न पुन्हा एकदा या चर्चेतनं सुद्धा समोर येतो. पण तुम्ही तिघांनी या विषयावरती इकडे चर्चा केलीत, आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.